प्रश्न पडला, हा ओळखीचा ना पाळखीचा नेमका आला कसा? आणि त्यानंतर वैशिष्ट्य असं झालं, अनेक वारकरी येऊन मामाच्या चरणावर डोकं ठेवू लागले, पण आज नेहमीपेक्षा वेगळी दरवळ होती. कारण आज मामाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर चंदनाच्या सुगंधाची दरवळ येत होती प्रत्येकाला. प्रत्येक जण विचारू लागला, कुजबुज करू लागला, आज या ठिकाणी असं प्रसन्न वातावरण काय? मामाला शंका आली. संध्याकाळी रावळामध्ये एकाला निरोप पाठवला, अरे तो कुणी सकाळी रामभाऊ उत्पात आला होता ना, त्याला इकडे पाठवा. रामभाऊ उत्पात पुन्हा एकदा मामाच्या सांगण्यावरून वाळवंटामध्ये आलाय. पहा, त्या रामभाऊ उत्पातला मामाने विचारलं, गड्या तुझी माझी आणि ओळखच नाही, तुझी आणि माझी कधीच ओळख नाही, कधी भेट नाही, गाठ नाही, प्रसंग नाही, आणि तू आला अचानक, पाया पडलास, निघून गेलास. तेव्हा रामभाऊ उत्पातनं सांगावं, पंढरीचा पांडुरंग सोडला तर आतापर्यंत कुणा पुढे झुकलो नाही. काय सांगावं उत्पातनं, जगाचा मालक सोडला तर आतापर्यंत कुणाच्या चरणावर झुकलो नाही, आणि तुम्ही सांगता रामभाऊ उत्पात तुमच्या चरणावर झुकला. मामाला शंका आली, हा जर खरंच चुकला नसेल, सकाळचा कोण होता? आणि आतापर्यंत अजिबात घडलं नाही. आज वाळवंटामध्ये चंदनाचा दरवळ का सुटलाय? प्रत्येक वारकरी आज असं का म्हणतोय? आणि शहानिशा झाली, निष्कर्ष झाला, अरे चंदनाचा भाळ कपाळावर भाळावर असणारा, चंदनाचा टिळा भाळावर असणारा माझा जगाचा मालक सकाळ सकाळी मामा दरबारात आले. मामाने दर्शन घेतलं म्हणून त्या माझ्या संतांचं दर्शन घेण्यासाठी जगाचा मालक विटेवरून खाली उतरला, वाळवंटामध्ये आला, माझ्या मामाचं दर्शन घेतलं. सगळी वाळवंट चंदनाच्या सुगंधानं दरवळू लागली. गड्या ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवनी. जगाचा मालकाला स्वतःच्या विटेवरून खाली यावं लागलंय मामासाठी.